नमस्कार मित्रांनो, भाषण मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे. मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथीचे एक मराठी भाषण प्राप्त करणार आहोत. मित्रांनो, महात्मा गांधी पुण्यतिथीच्या या दिनाला हुतात्मा दिन म्हणूनही संबोधित केले जाते. तर या व्हिडिओमध्ये आपण महात्मा गांधी पुण्यतिथीचे एक 700 शब्दांचे भाषण प्राप्त करणार आहोत. हे भाषण शाळा कॉलेजतील विद्यार्थी तसेच शिक्षक दोघांसाठी उपयोगाचे आहे. तर चला भाषणाला सुरुवात करूया. महात्मा गांधी पुण्यतिथी मराठी भाषण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 30 जानेवारी म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी जमलो आहोत. आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण ब्रिटिश शासित भारतात पूर्ण केले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले. शिक्षण झाल्यानंतर ते आपल्या पत्नी कस्तुरबांसोबत दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे अनेक वर्ष त्यांनी वास्तव्य केले. त्यांनी तेथे साधे जीवन व्यतीत केले, पण दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांविरुद्धच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याच्या चळवळीमध्ये ते सक्रिय राहिले. अन्याय आणि बेकायदेशीर गोष्टींविरुद्धच्या त्यांचा संघर्ष आफ्रिकेतील सविनय कायदेभंग चळवळीपासून सुरू झाला, ज्याची सुरुवात 1906 साली झाली. तेथे भारतीयांना बेकायदेशीर कर भरण्यास भाग पाडले जात होते. चळवळी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले आणि अनेकांवर गंभीर अत्याचार करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध 8 वर्षे लढा दिला. दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करत असताना एका युरोपियन प्रवाशाला त्यांची जागा न दिल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर हकलण्यात आले. येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले. मायदेशी परतल्यावर त्यांनी 1917 मध्ये चंपारण सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्यानंतर 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते सामील झाले. महात्मा गांधीजींचा हा लढा सत्याग्रह, अहिंसक चळवळ, सत्य आणि कायदेशीर लढाईने सुरू झाला. यानंतर त्यांनी काही प्रमुख लोकांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ अशा अनेक चळवळी सुरू केल्या. 1930 मध्ये त्यांनी दांडी यात्रा काढली. हजारो भारतीयांनी या मोहिमेत सामील होऊन सुमारे 385 किलोमीटर पायी प्रवास केला आणि मिठाचा सत्याग्रह केला. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणले. गांधीजींना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर ब्रिटिश शासनाने तुरुंगात टाकले, परंतु त्यांनी कधी हिंसेचा मार्ग निवडला नाही. उलट दिवसभर संप आणि आमरण उपोषण करून त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि भारतीय लोकांच्या जीवनातील महात्मा गांधीजींचे योगदान निर्विवाद आहे. आपल्याला एक स्वातंत्र्य देश मिळवून देण्यासाठी त्यांच्या पूर्ण समर्पणाचे आपण भारतीय खरोखरच ऋणी आहोत. ब्रिटिश राजवटीच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी हे स्वातंत्र्य हिंसाचाराने नव्हे तर अहिंसेने व शांततेच्या मार्गाने देशाला मिळवून दिले. 20 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीयांनी ब्रिटिश राजवट आपले भाग्य म्हणून स्वीकारली होती आणि सर्व अयशस्वी प्रयत्नांसह स्वातंत्र्य मिळवण्याचा विचार देखील सोडला होता. मात्र महात्मा गांधींनी भारतीय लोकांच्या हृदयात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची आग पेटवली आणि भारत मातेसाठी लढण्यास प्रेरणा दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या निकट समर्पणाच्या पलीकडे ते एक उच्च मूल्यांचे व्यक्तिमत्वही होते. त्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे. महात्मा गांधींनी खादीच्या पोशाखात आयुष्य जगत स्वतःचे कपडे कातले आणि कधीही अन्न वाया घालवले नाही. त्यांनी केवळ आपल्या जीवनातच स्वदेशी गोष्टी वापरल्या नाहीत, तर भारतीयांना परदेशी कापड न वापरता स्वदेशी कापड व इतर स्वदेशी गोष्टी वापरण्याचे आवाहन केले.
खादी स्वीकारण्याच्या त्यांच्या चळवळीमुळे लोकांनी खादी वापरण्याची सुरुवात केली आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. या व्यतिरिक्त महात्मा गांधींनी स्वच्छतेच्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केले. आज आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा महात्मा गांधीजींची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि भारतातील लोकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. आणखी एक गोष्ट ज्याबद्दल गांधीजींनी अगदी विलक्षण काम केले ते म्हणजे त्या काळातील अस्पृश्यांसोबत होणारी वागणूक. तथाकथित अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते कठोर होते. त्यांनी तशा लोकांना हरिजन म्हणून संबोधित केले आणि त्यांना देवाची मुलेही पदवी दिली. लोकांनी त्यांच्यासाठी इतर अपमानास्पद शब्द वापरू नयेत आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी 1933 मध्ये हरिजन, हरिजन सेवक आणि हरिजन बंधू नावाची नियतकालिके गुजराती, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी काम केले. 15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने गांधी जयंती हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला. मित्रांनो, दरवर्षी भारताचे पंतप्रधान प्रत्येक भारतीय जिवंत असलेल्या महात्मा गांधीजींच्या आत्म्याला पुष्प अर्पण करून प्रार्थना करून राजघाटावर श्रद्धांजली अर्पण करीत असतात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अहिंसेचे आणि शांततेच्या मार्गाचे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठे योगदान असले तरी इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची उपेक्षा करता येणार नाही. अशा महान स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. गांधीजींची पुण्यतिथी हा भारतातील लोकांना प्रेरणा देणारा आणि कोणाविरुद्ध हिंसा न करता आपले मूल्य जपत अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा संदेश देणारा दिवस आहे. महात्मा गांधींचे जीवन आपल्यासाठी एक धडा आहे. त्यांच्या आयुष्यातून शिकणे आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा आपल्या आयुष्यात समावेश करणे व दररोज त्यांचा सराव करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या शिकवणुकीने मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर सारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या जीवनातून आपण सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. मित्रांनो, हे भाषण जर आपण टेक्स्ट स्वरूपात प्राप्त करू इच्छिता तर त्यासाठी आमची वेबसाईट भाषणमराठी.com ला आपण भेट देऊ शकतात. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे भाषण टेक्स्ट स्वरूपात प्राप्त करू शकतात. यासारखेच मराठी भाषणे, निबंध व मराठीतील वेगवेगळी माहिती प्राप्त करीत राहण्यासाठी आमचे हे चॅनल भाषण मराठी आपण नक्की सबस्क्राईब करावे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद.